भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आद्य क्रांतिकारक वासुदेव भगवंत फडकेंचा, या मंचावर उपस्थित महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे कर्णधार, भारतीय जनता पार्टीचे आदरणीय अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण विजयाची पताका यशस्वीपणे पुढे नेत आहोत, असे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, अखिल भारतीय महामंत्री व महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय सी.टी. रवीजी, आपल्या सर्वांना नुकतंच ज्यांचं मार्गदर्शन झालं असे आदरणीय शिवप्रकाशजी, आदरणीय श्री पवैयाजी, आदरणीय श्री धुर्वेजी, आदरणीय भारत सरकारचे राज्यमंत्री श्री कपिल पाटीलजी, आदरणीय पंकजाताई, आदरणीय आशिष शेगारजी, आदरणीय दरेकरजी, आदरणीय मंगल प्रभात गौडाजी, मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते पदाधिकारी व या रायगडच्या पावनभूमीत येणाऱ्या विजयाचा संकल्प करण्यासाठी उपस्थित माझ्या सर्व सेवाभावी देशभक्त कार्यकर्ता पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम या कार्यसमितीमध्ये राजकीय प्रस्तावात 75 वर्षानंतर अमृत महोत्सवी वर्षात एका आदिवासी भगिनीला राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिल्याबद्दल श्री विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचं मनापासून माझ्या वतीने तुमच्या वतीने अभिनंदन करतो व राष्ट्रपती पदावर आमच्या द्रौपदी मुर्मू दिदी या आता महामहिम झाल्यात, याबद्दल त्यांना सदिच्छा व्यक्त करतो, आपल्या वतीने शुभकामना व्यक्त करतो व त्यांच्या माध्यमातून शेवटच्या पंक्तीत असलेल्या व्यक्तीची सेवा राष्ट्रपती भवनातून घडेल अशी या भूमीवर त्यांच्यासाठी प्रार्थना करतो। महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता संपत आता महाराष्ट्र विकासाच्या प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे निघाला आणि यासाठी ज्या नेत्यांनी 24 तास कष्ट केले, परिश्रम केले, 2.5 वर्ष या महाविकास आघाडीच्या दृष्ट प्रवृत्तीशी संघर्ष केला, या राजकीय प्रस्तावात आपल्या सर्वांचे आदरणीय मार्गदर्शक नेते श्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून हृदयापासून अभिनंदन करतो। 1-2.5 वर्षाचा कालावधी, ज्या 2.5 वर्षामध्ये एक नेता खुर्चीच्या प्रेमासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या परिवारासाठी हिंदुत्व सोडताना आपण बघितलं। एकीकडे एक नेता खुर्चीसाठी हिंदुत्व सोडत होता आणि दुसरीकडे एक नेता हिंदुत्वासाठी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडत होता, हे आपण बघितलं। खरं तर या कार्यसमितीच्या बैठकीत देवेंद्रजींनी जे पुस्तकातून साध्य होत नाही, जे अनेक वर्ष समजून उमजून साध्य होत नाही, खरं तर एका वाक्यात मेरा जीवन ही मेरा संदेश है ही भावना कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली आणि त्यागाचं प्रतीक म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना हिंदुत्वासाठी सर्वोच्च पद सोडून दुय्यम भूमिका फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या हितासाठी, हिंदुत्वासाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी स्वीकारताना आपण बघितलं। एकीकडे भारतीय जनता पार्टीचा विचार प्रथम राष्ट्र, मग पार्टी आणि मग मी, आणि दुसरीकडे प्रथम मी, मग माझं कुटुंब आणि मग माझी मित्रमंडळी। या 2.5 वर्षामध्ये अनेक घटना आपण बघितल्या।
मुंह में हिंदुत्व, बगल में कांग्रेस। खरं तर 24 ऑक्टोबर 2019ला जनतेने जनादेश दिला तो शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी होता। गडचिरोली पासून गडहिंग्लज पर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत, बुवल पासून मुंबई पर्यंत, बल्लारपूर पासून बारामती पर्यंत एकच जयघोष होत होता शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा। 161 विधानसभा जिंकल्यात। 2,30,58,525 मतदारांनी काँग्रेसला झटका दिला, राष्ट्रवादीला फटका दिला। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी एकच कौल होता। पण 24 ऑक्टोबरला 4 वाजता एक अशुभ समय, महाभारतामध्ये एक श पासून सुरुवात होणारा शकुनी बघितला। भावाभावामध्ये युद्ध सुरू झालं आणि आता श पासून एका नेत्याचं नाव आपण बघितलं ज्यांनी शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये फूट टाकण्याचा प्रयत्न केला। ही फूट नेत्यामध्ये नव्हती, ही फूट होती हिंदुत्वाच्या विचारामध्ये। एटीएम मध्ये डुप्लिकेट कार्डानी पैसे काढणारे जेवढे दोषी आहे तेवढेच ईव्हीएम म्हणून दुसऱ्याच्या हक्काच्या मतावर राज्य करणारे तेवढेच दोषी आहे। जनादेशाचा एकीकडे अवमान होत असताना, मतदारांशी गद्दारी करत असताना, आज आमच्यासाठी हा अभिमानाचा कालावधी आहे की ज्या नेत्याच्या मनात जनादेशाचा अवमान करण्याचा विचार आला, ज्याच्या मनात जनतेचा अपमान करण्याचा विचार आला, ज्यांनी जनतेच्या मताशी गद्दारी केली, देवानी सुद्धा सुंदर सजा दिली। देव म्हणजे देवेंद्रजी, ही सजा होती की गद्दारी करणाऱ्याच्या विरोधात हृदयामध्ये स्वाभिमान आणि खुद्दारी असणारा, हिंदुत्वाचा विचाराचा झेंडा घेऊन काम करणारा एकनाथराव शिंदेंसोबत आता महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणारं सरकार आलं। सरकार येऊन तर 22-23 दिवस झाले। हा राजकीय प्रस्ताव मांडायचा म्हणून मी मागच्या सरकारच्या 3 कॅबिनेटची कागद काढलीत आणि या सरकारच्या 3 कॅबिनेटची कागद काढलीत। कॅम्प्युटरवर उपलब्ध आहे। मागच्या सरकारमध्ये 3 पक्ष होते। छत्रपती शिवाजी महाराजांना सुराज्य स्थापन करण्यासाठी एकीकडे आदिलशाहीशी लढाई करावी लागायची, दुसरीकडे निजामाशी लढाई करावी लागायची, तिसरीकडे औरंगजेबाशी लढाई करावी लागायची। इथून संकल्प घेऊन जा की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण होणार नाही। जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करून आपल्याला थांबता येणार नाही। याच रायगडाच्या पवित्र भूमीत हा संकल्प करायचा आहे की एकीकडे मायावी रूप घेऊन जनतेच्या हृदयामध्ये राज्य करण्याचा कधीच पूर्ण न होणारा संकल्प घेऊन राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब आहेत, दुसरीकडे कधीच आयुष्यात परिवाराच्या बाहेर हा देश राष्ट्र आहे ही भावना नसणारी काँग्रेस आहे, आणि तिसरीकडे खुर्चीवर या जगात कोणी प्रेम केलं नसेल एवढं प्रेम करणारी वंश परंपरा चालवण्याचा संकल्प घेऊन मैं और मेरा परिवार बाकी सारी दुनिया बेकार या भावनेने काम करणारी शिवसेना आहे। मग अशा प्रसंगात हे राज्य यावं ही श्रीची इच्छा होती
आणि म्हणूनच एकीकडे महाविकास आघाडीच्या 3 कॅबिनेट जेव्हा बघितल्या, पहिली कॅबिनेट 28 नोव्हेंबर, काहीही काम केलं नाही, पूर्ण कागद रिकामा. दुसरी कॅबिनेट कागद रिकामा, काही निर्णय नाही. तिसरी कॅबिनेट कागद रिकामा. आणि इथं सत्तेसाठी नाही सेवेसाठी काम करणारं सरकार आलं. पहिली कॅबिनेट झाली कारण ती परंपरा आहे. पहिल्या कॅबिनेट मध्ये परिचय होतो. मी समजू शकतो की पहिल्या कॅबिनेट मध्ये निर्णय झाले नाही कारण ही परंपरा ही प्रत्येक सरकारच्या शपथविधीनंतर होते. पण महाविकास आघाडीच्या दुसऱ्या कॅबिनेट मध्ये शून्य निर्णय, तिसऱ्या कॅबिनेट मध्ये शून्य निर्णय. पण जेव्हा जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं सरकार येतं तेव्हा वेगाने निर्णयाची सुरुवात होते. दुसऱ्या कॅबिनेट मध्ये महाराष्ट्रामध्ये 8 निर्णय झाले. पण हे निर्णय कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून लोकांच्या हृदयापर्यंत, लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची तुमच्या माझ्यावर जबाबदारी आहे. देवेंद्रजींनी पहिली बैठक घेतली ओबीसी राजकीय आरक्षण देण्याची. मागच्या सरकारचा काहीही झालं तर बॉम्बे टू गोवा चित्रपटातला तो जो एक पोरगा दाखवतो ना, बाबा पकोडा, तोंड उघडलं की बाबा पकोडा, हा अम्मा पकोडा, काही करा अम्मा पकोडा, तसे होते. काही झालं की केंद्र सरकार, काही झालं की केंद्र सरकार. ओबीसी बांधवांचं राजकीय आरक्षण घालवलं म्हणे केंद्र सरकार. अरे एवढी तर बुद्धी देवानी वाटताना तुम्ही होते ना क्यू मध्ये, की जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांना लेखी पत्र पाठवलं की इम्पेरिकल डेटा देता येत नाही, यामध्ये असंख्य असंख्य चुका आहे. पण बाबा पकोडा अम्मा पकोडा. देवेंद्रजी जेव्हा एका ओबीसी बांधवांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत म्हणाले की मला सत्ता द्या, मी 3 महिन्यात राजकीय आरक्षण आणेन, अन्यथा राजकीय संन्यास घेतल्याशिवाय राहणार नाही. खिल्ली उडवली. अरे 3 महिने तर सोडा, देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये 30 दिवसात ओबीसी राजकीय आरक्षण आणलं. मग ही माझ्यावर तुमच्यावर जबाबदारी आहे की ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षणाचं रक्षण न करणाऱ्या नेत्यांना झटका बसला पाहिजे, फटका बसला पाहिजे. ज्यांनी ओबीसी बांधवांचा विश्वासघात केला त्याच्यावर कदापिही विश्वास टाकला जाऊ नये, ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवावी लागेल. ज्यांनी आमची थट्टा केली त्यांना आपण त्याची जागा दाखवण्याच्या दृष्टीने आम्ही जनतेशी संवाद केला पाहिजे. पेट्रोल डिझेलचे भाव 22 पेक्षा जास्त राज्यांनी कमी केले आणि हे आपले सायकलीवर आंदोलन करत राहिले. यांना अधिकार होता, पण आयुष्यात कधी सरकार चालवण्यासाठी जन्म झाला नाही. फक्त आपली पोरं मोठी व्हावी, पोरगी खासदार व्हावी, पुतण्या एकदा नव्हे 2दा उपमुख्यमंत्री व्हावा, आणि विरोधी पक्ष नेता झाला तरी बंगला सोडण्याची इच्छा नाही. बंगला सोडण्याची इच्छा नाही आहे. कारण काय तर यांना सत्ता म्हणजे यांच्या वंशासाठी वापरायची आहे. पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले नाही, पण आपलं सरकार आलं, जनतेचं सरकार आलं, जनहित करणाऱ्यांचं सरकार आलं, हिंदुत्वावर जयघोष करणाऱ्यांचं सरकार आलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालणारं सरकार आलं. तुम्हाला कदाचित माहित नसेल किती सूट दिली देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेच्या सरकारनी. 6,000 कोटी रुपयाची सूट देत पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले. 6,000 कोटी जे जनतेच्या खिशातून तुम्ही घेणार होता
₹5 आणि ₹3ची पेट्रोल डिझेलची सूट देऊन 6,000 कोटी हे आपल्या तिजोरीच्या हक्काचे हे जनतेच्या हितासाठी सोडून दिले. छत्रपती संभाजी महाराज, अरे बेशुद्ध माणसाच्या समोर छत्रपती संभाजी महाराज की जय म्हटलं तोही शुद्धीवर येईल. 40 दिवस इतका त्रास तर जगात कोणालाही सहन करावा लागला नाही. गरम सळाकी डोळ्यामध्ये अशी नख तोडल्या जात होते, बोट तोडल्या जात होते. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी संभाजीनगरच्या भूमीत जाऊन सांगितलं की हे नाव मी देव. हो, आम्ही समजू शकतो की 95 मध्ये आपलं सरकार सुप्रीम कोर्ट हायकोर्टात केस गेली, आपण करू शकलो नाही. पण एका गोष्टीची माहिती मी तुम्हाला सांगतो आणि ही मी माहिती पोहोचवली पाहिजे की उद्धवजींनी कधीच या संदर्भाची मागणी केली नाही. 2014 मध्ये आपलं सरकार आलं, रेकॉर्ड मध्ये आहे की ही मागणी, ही इच्छा, हे वचन हे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलं, पूर्ण देवेंद्रजींनी केलं. कारण 5 वर्ष 14 ते 19 ती नसती. एकदा वाचा. 15 असेल, 16 असेल, 17 असेल, 18 असेल, 19 असेल, संभाजीनगर करण्यासाठी ज्या ज्या एनओसी लागतात ते सर्व प्रस्ताव हे भारतीय जनता पार्टी आणि 24 कॅरेटची ती शिवसेना यांनी केलं. आणि जेव्हा यांच्यावर विश्वासदर्शक प्रस्तावाचा नोटीस दिला तर 29 तारखेला जाऊन हे सांगताय की आता आम्ही हे करणार जे अवैध आहे. अरे जो 7/12 तुमच्या नावानीच नाही, ती जमीन तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाही, तसं तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही तेव्हा सांगता. आणि आश्चर्य तर हे आहे की शरद पवार साहेब म्हणतात की आम्हाला तर काहीच माहित नव्हतं. म्हणजे कॅबिनेटमध्ये तेव्हा खरं तर शिवसेनेचे मंत्री कमी होते, कारण 8 मंत्री यांना सोडून टाटा बाय बाय करून जय श्रीराम म्हणून निघून गेले होते. तिथे यांचे 3च मंत्री होते. संभाजीनगरचा प्रस्ताव अवैधपणे मंजूर करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केला. पण शरद पवार साहेब नंतर सांगायला लागले मग माहीतच नव्हतं. म्हणून मी परवाच एका सचिवाला म्हटलं की एकदा ते कॅबिनेटमध्ये कोणत्या ग्लासमध्ये तुम्ही कोणतं पाणी पाजता याची जरा एकदा चौकशी करा, कारण ते पाणी पिल्यावर एखादा प्रस्ताव आला ते होशमध्ये असतात की बेहोश अवस्थेत असतात की तुम्हाला माहीतच नाही. राष्ट्रवादीचे नेते, काँग्रेसचे नेते, तुम्ही शुद्धीवर आहात की नाही. पण हा सुद्धा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरचा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलवण्याचा धाराशिव हा माननीय देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केला. नियमित शेतकऱ्यांना नुसतं घोषणा, मला कर्जमुक्त शेतकरी नको आहे, मला चिंतामुक्त शेतकरी हवा आहे. आणि दर अधिवेशनात बजेटच्या दिवशी घोषणा, पहिली घोषणा 50,000 रुपये हे नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यात टाकू 6 मार्च 2020 ला. दुसरी घोषणा 8 मार्च आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस 8 मार्च 2021 ला. तिसरी घोषणा 11 मार्च 2022 ला. पण नियत नव्हती, नीती साफ नव्हती. ज्या शेतकऱ्यांच्या कष्टाचं परिश्रमाचं अन्न तुमच्या ताटात होतं, अरे तुम्ही त्याच्याशी बैमानी करत होते, त्या शेतकऱ्याशी विश्वासघात करत होते. पण माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात आपण 50,000 रुपयाचाही निर्णय केला. हा निर्णय आपण केला. खरं तर हा निर्णय करण्याच्या अगोदर देवेंद्रजीची आणि आमची भेट झाली नाही तर मी सांगणार होतो की ते व्हॉट्सअपवर सांगत होते हा आमचा निर्णय आहे. केलं काहीच नव्हतं. 50,000च्या ऐवजी 51,000 रुपये करा, म्हणजे आपण हे सांगू शकतो की यांच्या बापाचा निर्णय नाही, हा आपलाच निर्णय आहे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून हे मायावी दानव निवारण शेष है, हे मायावी असं सांगतात की आम्ही केलं. नगरपालिका, नगरपंचायत
ग्रामपंचायत हे डायरेक्ट करण्याचा निर्णय केला, कारण आपण लोकशाहीमध्ये या संदर्भामध्ये लोकांना न्याय देण्यासाठी आपण इथं बसलो आहे. आणि 2.5 वर्ष यांचं एकच काम. मुंबईमध्ये जर आपण एखादी गोष्ट केली, म्हणाले मुंबई आमची, हे म्हणजे महाराष्ट्र, आणि जी दुही इंग्रज सुद्धा करताना घाबरायचे, महाराष्ट्र विरुद्ध देश करण्याचा प्रयत्न झाला. काही घटना असेल तर महाराष्ट्र विरुद्ध देश आणि असत्य कथन, म्हणजे गोबेल्स सुद्धा असतात म्हटलं असता रिश्ते में हमारे बाप लगते हैं. म्हणाले पहिल्यांदा सांगितलं सत्य कथन की अमित भाईनी मग बंद खोलीत कोणी साक्षीदार नाही, आम्हाला 2.5 वर्षाचं वचन दिलं. अरे अमित भाई, विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या सभा होताना एकदा नव्हे अनेकदा तुम्हाला सांगितलं की देवेंद्रजीच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार महाराष्ट्रात येईल, पण तुम्ही अफवा पसरवली, असत्य कथन केलं. जेव्हा खुद्दार एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भगवा घेऊन गुवाहाटीला पोहोचले तर म्हणाले तिचे 20 आमदार आमच्या संपर्कात आहे. अरे एवढ्या मोठ्या नेत्यांनी इतकं खोटं बघावं? एक आमदार संपर्कात नव्हता तुमच्या, आणि संपर्कात होते तर मग गायब कुठं झालं मिस्टर इंडिया? सर्व संपर्कात होते ना. बरं तिथंच थांबले नाही, हे गोबेल्सचे नवीन वंशज राजनाथ सिंग साहेबांनी मला फोन केला. मी दादा तुम्हाला सांगितलं, म्हणाले राजनाथ सिंग साहेबांनी सगळं वागे कुंभ म्हटलं, आणि मी म्हटलं रागानी जय श्रीराम म्हटलं. अरे किती असत्य कथन करता. अमित भाईंच्या ऑफिसमध्ये साधा फोन करा, वंदे मातरम शिवाय तुम्हाला आवाज येत नाही. तुम्ही स्वार्थाने एवढे प्रेरित झाले, कारण असंगाशी संघ केला. कधी म्हणायचं की ओसामा बिन लादेन आहे का सचिन वाजे, कधी सांगायचं नवाब मलिकांचा आम्ही राजीनामा घेणार नाही. म्हणजे पुण्यातील लोकमान्य टिळकांचं ते वाक्य प्रसिद्ध आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, मी तो मिळवणारच. पण पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या नेत्याचे हे नवीन वाक्य आहे की मुस्लिमांचं तुष्टीकरण अनुनय करणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि त्यासाठी मी नवाब मलिकाच्या पाठीशी उभा राहणारच. अरे बॉम्बस्फोटाचा आरोपी होता, पण त्या ठिकाणीही तुम्ही केलं नाही. भाजपच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी, धमकी देण्यासाठी, जेलमध्ये टाकण्यासाठी किती मोठे षडयंत्र करावं. आणि या षडयंत्रात त्या प्रफुल्ल चव्हाण सोबत कोणी असावं? पंतप्रधानाचं स्वप्न बघणार आहे, जे स्वप्न पूर्ण कधी होणार नाही, पुढच्याही जन्मात होणार नाही, 100 जन्म होणार नाही. काय षडयंत्र करावं? तर म्हणजे भाजपच्या नेत्यांना गुन्ह्यात अटकवा. देवेंद्रजीचं 8 मार्च 2022 विधानसभेतलं भाषण सर्वांनी एकदा वाचून काढलं पाहिजे. म्हणजे किती नीच स्तरावर एखादा नेता जाऊ शकतो. जसं कौरव कपटानी पांडवांना समजायला संपवण्यासाठी निघायचे, तसे हे त्या प्रफुल्ल चव्हाणाच्या मदतीने 125 तासाचं रेकॉर्डिंग आहे. देवेंद्रजी आता तरी त्यांना सीबीआय गावला पाहिजे. प्रवीण चव्हाण कौरवापेक्षा. आणि म्हणूनच कदाचित असेल संजय राऊत म्हणाले की हे आमच्यासाठी पितामह भीष्म आहे. म्हणजे पितामह भीष्म कौरवाच्याच बाजूनी होता. आणि मुंबईमध्ये आता नरीमन पॉइंट पासून बोर्ड पाहिले एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजीच्या अभिनंदनाचे, ते पांडवांनी गावले, फक्त तो किरण पांडव आहे. कधी सांगायचं? मग आठवतं की देगलूरची विधानसभा होती, आपण देगलूरचा जुना शिवसैनिक आपण आपल्या पक्षामध्ये घेतला, सुभाष साबळे. काय वाक्य म्हणायचं? म्हणे गटारातलं पाणी भाजपमध्ये गेलं तर शुद्ध होते. मी तर एवढे सत्यवादी तर कधी पाहिलेच नाही की स्वतःला गटार म्हणून घेताय तुम्ही. म्हणजे शिवसेना म्हणजे गटार आहे? अरे आमच्याकडे एखादा कार्यकर्ता येतो त्याला आम्ही संस्कार देतो. रेडिओ ज्या स्टेशनवर जाईल ते स्टेशन वाचतो. रेडिओ आहे म्हणून समजा मी चंद्रपूरच्या बाजारात विकत घेतला तर चंद्रपूरचा रेडिओ मी मुंबईत आणला तर मुंबईचं स्टेशन वाजेल.
तसंच कार्यकर्त्याचं आहे. त्या पक्षात असेल तर वाईट वागेल, या पक्षात आला तर चांगलं वागेल. सुडाचं राजकारण ते संजय पांडे गेलेत ना जगमध्ये, कारण आपलं पाप केलं तर व्याजासकट फेडावंच लागते. सुडाचं राजकारण, देवेंद्र फडणवीस साहेबांना CRPCचं नोटीस. किती सुडाचं राजकारण. तुमच्या मागे साऱ्या चोऱ्या लफडेबाजी केल्यानंतर ईडी लागली. किती जोरानी ओरडता हो, किती जोरानी. म्हणजे शिवसेनेचा प्रवास, शिवसेना ते सोनिया सिन्हा, शिवसेना ते शरद सेना, शिवसेना तर सूड घेणारी सेना, शिवसेना तर रडकी सेना. नारायणराव राणे साहेबांना 505(2) नोटीस देता. अरे देशाच्या 138 कोटी लोकसंख्येत 77 केंद्रीय मंत्री आहे, 30 कॅबिनेट मंत्री आहे. त्या 30 कॅबिनेट मंत्र्यांपैकी आदरणीय नारायण राणे साहेब मंत्री आहे. नावही नारायण आहे पुन्हा. त्याच्या वाटी तुम्ही जाता सुडाच्या राजकारणासाठी. 505(2) आमदार नितेश राणे अटक केली तुम्ही. खासदार नवनीत राणा, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर फक्त राबडी देवी म्हणतं. राबडी देवी म्हणजे शिवी नाही आहे. तर त्याला पुण्याच्या पोलीस स्टेशन मधून हंटर पे हंटर. कंगना राणावतला तुम्ही फक्त तुमच्या विरुद्ध बोलले म्हणून अटक. अर्णव गोस्वामीला अटक. रिटायर्ड नेव्ही ऑफिसर ज्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये भारत माता की जयचा जयघोष होतो. देशाच्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी परिवाराच्या हक्काचा वेळ देशाला समर्पित केला, भारत मातेच्या चरणी अर्पण केला. त्याचा डोळा फोडता तुम्ही. किरीट सोमय्यावर हमला करता. आणि अशा सूड घेणाऱ्या विरुद्ध आपल्याला जाग राहायचं आहे. हा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत घ्यायचा आहे. आणि एक गोष्ट विसरू नका, आम्ही सत्तेत आलोय, पण हे कौरवाच्या मार्गावर चालणारे लोक आहे. महाभारताच्या युद्धामध्ये पांडव जिंकलेत. दुर्योधनाची जांघा भीमानी फोडली. पण रात्रीच्या त्या अंधारात अश्वत्थाम्याच्या मनामध्ये वाईट आलं, मनात पाप आलं. आणि अश्वत्थाम्याला त्या दृष्ट दुर्योधनानी त्या ठिकाणी सेनापतीचा दर्जा दिला. आणि अश्वत्थाम्यानी मग पांडवांना मारण्याच्या दृष्टीने जेव्हा हमला केला त्यामध्ये निरपराध पांडवांची मुलं मारली गेली. ही फक्त कथा नाही आहे, ही आपल्यासाठी अशा मायावी लोकांपासून आपण सावध राहावं यासाठी ही कथा आपल्यापर्यंत पोहोचली आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्या सर्वांना लोकांपर्यंत जावं लागेल, जनतेशी संवाद करावा लागेल, सेवा कार्य करावं लागेल. आणि आता सरसंघचालक मोहनजी यांचं गीत आपण ऐकलं की शिव तो जागे किंतु देश का शक्ति जागरण शेष है, देव जुटे यज्ञों में असुर निवारण शेष है, वक्ष विदारण शेष है. हे वक्ष विदारण करण्याच्या दृष्टीने येणारी प्रत्येक निवडणूक, येणारं प्रत्येक लोकशाही मधलं युद्ध हे नियोजन शास्त्र शुद्ध रीतीने लढण्याच्या दृष्टीने काम करायचं आहे. या अमृत महोत्सवी वर्षात वंशवादाचा, परिवारवादाचा, मताच्या स्वार्थासाठी जे विष कालवण्याचा प्रयत्न करतात, जाती जातीमध्ये जाऊन धर्माच्या जनतेला जाग करण्याचा प्रयत्न तुम्हाला आम्हाला करावा लागेल. खरं तर आमच्यावर आरोप होतो की यामध्ये एकनाथराव शिंदेसोबत 50 आमदार हा भगवा घेऊन जे आमच्या सोबत आलेत, तर म्हणे भारतीय जनता पार्टीने यांना फूस गावली. ही फूस भारतीय जनता पार्टीने कधीच गावली नाही. गेले 2 वर्ष तुम्ही समजूच शकला नाही. जेव्हा 18 नोव्हेंबर 2019 कोकणच्या दापोली येथील शिवसैनिकांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या वेळी शिवसेनेचे आमदार म्हणतात नाव राष्ट्रवादी काम कुटुंबवादी. 9 ऑगस्ट 2021
शिवसेनेच्या मेळाव्यात बंडू जाधव नावाचे खासदार सांगतात की राष्ट्रवादीला केव्हाही मी पायाखाली तुडवेल, कारण माकडीने सुद्धा स्वतःला वाचवण्यासाठी पोटच्या लेकराला पायाखाली तुडवले. मुक्ताई नगरचा अपक्ष आमदार हिवाळी अधिवेशनामध्ये भर सभागृहात ओक्साबोक्सी रडतो. तुम्ही आवाज ऐकू शकला नाही. जेव्हा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अरे आमचा जीव घेऊ नका, शिवसैनिकांना छळू नका, पंचायत समिती सभापतीला राष्ट्रवादीची धमकी ही गंभीरतेने घ्या, तेव्हाही तुम्ही ऐकले नाही. जेव्हा इचलकरंजीच्या भाषणात तुम्ही स्वतः म्हणाले, इचलकरंजीच्या भाषणात उद्धवजी महायुतीच्या प्रचार सभेत म्हणाले की बरं झालं महाभारतात पवार साहेब पांडवाच्या बाजूनी नव्हते, नाहीतर तिथेही फूट पडली असती. हे फक्त आणि फक्त फोडाफोडी करतात. हे माझं वाक्य नाही, हे खुर्चीच्या मोहात धृतराष्ट्राच्या भूमिकेत गेलेल्या उद्धव ठाकरे साहेबांचं वाक्य आहे. हिंदू हृदय सम्राट छत्रपती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणतात की ज्या दिवशी काँग्रेसच्या सोबत मला जावं लागेल तेव्हा मी माझं दुकान बंद करेल. तुम्हाला शिवसेना समजली नाही. एकीकडे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असं सांगितलं आणि दुसरीकडे तुमच्यावर 16 ऑक्टोबर 2021च्या पत्रकार परिषदेत शरद पवार साहेब सांगत होते की यांना मी जबरदस्तीने मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राच्या जनतेचं हित यामध्येच होतं की आम्हाला जबरदस्तीचा मुख्यमंत्री नको होता. आम्हाला आपल्याला त्वदीयाय कार्याय बड्ढा कतीयम या भावनेने काम करणारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होता. आज आपण राजकीय प्रस्तावाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाताना नेहमीच आपण हे गीताचे शब्द म्हणतोय, चंदन है इस देश की माटी, कधी जागो तो एक बार हिंदू जागो तो, हो जाओ तैयार साथियों, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, देश है पुकारता पुकारता माँ पुकारती माँ भारती. आणि आपण नेहमी म्हणत आलो, जिस दिन सोया राष्ट्र जगेगा, जिस दिश फैगा तबस हटेगा, सदियों से था युगों रहेगा, ये भारत आगे बढ़ेगा. आपल्याला भारत को आगे बढ़ाने के लिए तुम्हाला मला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या भूमीतून, या क्रांती आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या भूमीतून, आणि जी 1852 मध्ये पहिल्यांदा या राज्याची नगरपालिका झाली त्या पनवेलच्या भूमीतून, आचार्य विनोबा भावेच्या या जन्मभूमीतून एकच संकल्प करायचा आहे कि सोते रहो सनातन वालो, तुम सत्ता की गोदी में, देखते रहो बस तुम गलतियां अपनी मोदी में, पर सांस आखिर तक भगवा की रक्षा हेतु लड़ूंगा मैं, शीश कदम करवा लूंगा पर कलमा नहीं पढ़ूंगा मैं, सत्ता के लिए कलमा नहीं पढ़ूंगा मैं.